तर भावांनो हे आहे पालयुन नमड्रोलिंग बुद्धिस्ट मंदिर, बुद्धिस्ट टेम्पल म्हणता येईल। तर भावांनो हे बघा, आपण या ठिकाणी अगोदर आलो होतो पण बंद होतं, ठीक आहे। तर आता ओपन आहे, तर जाऊया मध्ये बघूया। भरपूर छान यांनी कलाकृती केलेल्या आहेत। प्रवेशद्वारावरती बघू शकता, अतिशय सुंदर कारिगिरी आहे। बघू शकता या ठिकाणी यांचा वेळसुद्धा दिलेला आहे। आपण आलो तेव्हा बंद होतं, तर जाऊया मध्ये, इकडून आपला प्रवेश करायचा आहे। बघू शकता भावांनो, हा मुख्य प्रवेशद्वार आहे, पण साईडवरून आपल्याला प्रवेश करायचा या साईडनी। तर जाऊया मध्ये। अतिशय सुंदर कलाकृती आहे भावांनो, अतिशय सुंदर कलाकृती केलेली या ठिकाणी। तर भावांनो समोर बघा, भावांनो अतिशय सुंदर आहे आणि आजूबाजून पूर्ण यांनी वृक्षारोपण केलेले, तर त्याच्यामुळं आणखीन शोभा वाढत आहे। बघू शकता भावांनो, तर भावांनो याच्यानंतर आपल्याला तारादेवी मंदिर या ठिकाणी जायचं आहे। ते सुद्धा बुद्धिस्ट टेम्पल आहे, ठीक आहे। ते नवीन बनलेलं आहे, ते सध्याला आपल्यापासून आहे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर। तर आज तर नाही, आज अक्षरशः दमलो मी। जितके पण तुम्हाला लोकेशन दाखवले आल्यापासून मी ते पूर्ण पायी चालून पूर्ण कवर करतोय, ठीक आहे। आणि ते जे टेम्पल आहे तारादेवी टेम्पल, ते आपल्यापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती आहे। तर ते उद्याला आपण आपल्या छकुलीला घेऊन जाऊया आणि ते बघून येऊया। ते एकच टेम्पल बाकी आहे आता आपलं बघण्याचं, तर सध्याला हे बघू, उद्याला त्या ठिकाणी जाऊया। बघू शकता अतिशय सुंदर आहे भावांनो, अतिशय सुंदर। नवीनच बांधकाम चालू आहे भावांनो, बघू शकता पूर्ण बांधकाम अजून सुद्धा चालूच आहे। बघू शकता इथे नोटीस दिली आहे, केनली नॉट स्टेप एम द ग्रास ऑफ द क्लिक फोटोग्राफ। म्हणजे याचा अर्थ आहे की वरती चढून गवतावर फोटो वगैरे काढू नका, खालूनच काढा जे काय तुम्हाला फोटो वगैरे घ्यायचे असतील ते। बापरे, तर भावांनो हे तर फक्त सुरुवात आहे। मला वाटलं फक्त इथपर्यंतच काय हेच आहे फक्त, पण नाही भावांनो, हे नाही आहे। मेन तर देव बघा समोर, बापरे 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 बापरे, अतिशय सुंदर आहे भावांनो, अतिशय सुंदर। बघू शकता या साईडला पूर्ण गोल्डनमध्ये आहे, एकदम छान। अतिशय सुंदर आहे। समोरून ऊन पडते त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल, असं जर बघितलं तर मी तुम्हाला एकदम स्पष्ट दिसत असेल, एकदम क्लिअरमध्ये। पण आपल्याला समोर जायचं आहे, समोरून बघतो मी, तुम्हाला व्यवस्थित दर्शवण्याचा प्रयत्न करतो। आणि या ठिकाणी पाहून पूर्ण भिक्खू संघ व जे बाहेरून येतात त्यांची राहण्याची सोयी सुविधा पण केलेली आहे। बघू शकता या साईडला, बघू शकता पूर्ण राहण्याची सुविधा केलेली आहे, जे बाहेरून येतात ते भिक्खू संघ वगैरे। बघा भावांनो अतिशय सुंदर आहे। उन्हामुळे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल, उन्हामुळे, पण या साईडला जर बघितलं तर मागचं बघा, मागचं बघा किती छान दिसतं, या अक्षरशः एकदम छान आहे। आणि या ठिकाणी पूर्ण जे बाहेरून येतात त्यांच्यासाठी राहण्याची सुविधा केलेली आहे, भिक्खू संघ वगैरे बघू शकता। तर आपण जातो आहे मध्ये, भरपूर भव्य आहे भावांनो, अक्षरशः ते तिकडचे जे चीन जपानचे जे राजा महाराजे जे होते, जे आपण अक्षरशः पिक्चरामध्येच बघितलं आहे, ते बोधगयामध्ये येऊन अक्षरशः आपल्याला बघायला मिळतं असं की असंही सुद्धा जे तिकडचे बौद्ध विहार वगैरे असतात हे कशा प्रकारे बांधलेले असतात, तर तेच आपण या ठिकाणी येऊन बघतोय। हे बघा मला कसे बघतायत। तर भावांनो अतिशय सुंदर कारिगिरी आहे आणि भरपूर भव्य आहे, भरपूर भव्य आहे भावांनो, भरपूर भव्य आहे।
आणि एकदम मोकळं, म्हणजे भरपूर स्पेस आहे, भरपूर स्पेस आहे. बघू शकता भरपूर मोठं आहे भावांनो. बघू शकता भावांनो, अतिशय छान कारिगिरी आहे. तुम्हाला दिसत असेल आता स्पष्ट, कारण की मी आता सावलीमध्ये आलो आहे. बघू शकता भावांनो, अतिशय सुंदर. तर भावांनो, हे आहे बाहेरचं फ्रंट लुक. जाऊया मध्ये बघू. धम्मध्वजवरती लागलेले आहेत. बाहेरच पुन्हा चपला वगैरे काढण्याची सोय. अतिशय भावांनो, मध्ये तथागत गौतम बुद्धांची भव्य स्मारक आहे. पण मध्ये जाण्या अगोदर पोलवरती कलाकृत्या बघा. बघू शकता भाऊ, प्रत्येक जी बाहेरची जी टेम्पल आहेत ना, त्याच्यावरती ड्रॅगनचं अस्तित्व यांनी दर्शवलेलं आहे. ड्रॅगनला फार पवित्र मानलं जातं. या ठिकाणी बघा भावांनो, पूर्ण चक्र दर्शवलेलं आहे. पूर्ण हे जीवनचक्र आहे. कसलं चक्र आहे. भावांनो, हा आहे बाहेरचा परिसर. बाहेर बघा, अतिशय सुंदर कारिगिरी भावांनो, अतिशय नकाशी केली गेली, एकदम बारीक. अक्षरशः माझ्याकडे शब्द नाही, इतकी सुंदर कारिगिरी. आणि भावांनो, बाहेरकडे जर साईडला तुम्ही बघितलं तर प्रत्येक ठिकाणी यांनी ना बारीक चित्रामध्ये ड्रॅगनचं अस्तित्व आहेच. बघू शकता. तर हा भावांनो प्रवेशद्वार आहे. आपण सध्याला आहे प्रवेशद्वाराजवळ. जाऊया मध्ये तर अतिशय सुंदर आहे भावांनो. बापरे भावांनो, जितके तुम्हाला हे बघा ना, जितके तुम्ही मध्ये आलेत ना, तितकं सगळ्यावरती तथागत गौतम बुद्धांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. बघा 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 बघा, सगळीकडे तथागत गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत. भिंतीवरती कलाकृत्या बघा भावांनो. म्हणजे प्रत्येक मूर्तीवरती नंबर दिलेले 200, 303. किती भरपूर असंख्य मूर्त्या आहेत भावांनो, असंख्य. समोर दलाई लामा यांची सुद्धा फोटो ठेवलेली आहे. या साईडला बघा भावांनो कलाकृत्या.
बघा भावांनो, 700-800पर्यंत 826 जे असंख्य मूर्ती आहेत भावांनो. तीन मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत, पण तिन्ही एक सोबत दिसत नाही आहेत. दर्शनाचा प्रयत्न करतो. तर भावांनो, हे असं लोकेशनवरती तुम्हाला वाटेल की हे असं लोकेशन आपल्या बिहारमध्ये आहे म्हणून. तर भावांनो, बिहारला या, बोधगया फिरा. इकडे बघा भावांनो, वरती सुद्धा अतिशय सुंदर कारिगिरी. बघा, वरती पूर्ण बुद्धांचं जीवनचरित्र दर्शवले. हे याला मंगलांक काहीतरी आहे भावांनो, जे सर्व मिळून बनवतात, सर्व भिक्खू संघ मिळून बनवतात. ते रांगोळीचाच एक प्रकार आहे. नंतर तेच बनवून पुन्हा त्याला पूर्ण हे करून टाकतात, डिस्ट्रॉय करून टाकतात. पण हे पेंटिंगमध्ये दर्शवलं आहे ते ॲक्च्युअलीमध्ये जमिनीवरती असते खालती. आणि भावांनो, या ठिकाणी हजारांच्या वरती बुद्धांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. हजारांच्या वरती भरपूर भव्य शांत वातावरण वाटतं या ठिकाणी. बघू शकता. तर भावना, आता आलो आहे आपण बाहेर. अतिशय सुंदर मध्ये कारिगिरी. मध्ये बोलल्यानंतर पूर्ण आवाज फिरतो, त्याच्यामुळं मध्ये जास्त जोराने बोलता येत नाही. तर भावांनो, हे आपलं सेकंडचं 2 नंबरचं स्थान होतं. लास्ट सेकंड. आता एक स्थान राहिलं बघण्याचं आपलं, ते उद्याला कवर करूया. आज फार थकलो आहे, अक्षरशः पूर्ण चालू हातपाय दुखत आहेत माझे. तर भावांनो, व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. तर भेटूया परत नवीन लोकेशनवरती. तर सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम.